ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होऊ लागली असतानाच शहराच्या विविध भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते। त्यातच आता मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून या निर्णयामुळे शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। या बंदमुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्यानं ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांपुढे पाणी संकट उभं ठाकलंय। ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे। शहराला प्रत्यक्षात दररोज 590 दशलक्ष लिटर्स इतका पाणी पुरवठा होतो। त्यामध्ये पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर्स, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा होतो। पालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानानं शहराला प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे। प्रत्यक्षात मात्र 590 दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा होत असून शहराला 31 दशलक्ष लिटर इतकं पाणी कमी मिळतंय। वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते। जलशुद्धीकरण केंद्र परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यानं गेल्या आठवड्यात शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता। 2 दिवसांपासून तो सुरळीत होत असतानाच आता पुन्हा जलवाहिनी दुरुस्तीसाठी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीतून माजिवडा जंक्शन इथे मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होतीये। परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच पाणीपुरवठ्यावर परिणाम होतोय। ही गळती तातडीनं बंद करणं आवश्यक आहे। या कामासाठी शनिवारी 11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते रविवारी 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत असा 24 तास शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद असणार आहे। पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल। या कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। कोणत्या भागात पाणी नाही? ठाणे महापालिका क्षेत्रातील दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवनबाग, मुंब्रा देवी, मेक कंपनी, जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर, पारसिक नगर, आतकोनकेश्वर नगर परिसर, पौंडपाडा, खारेगाव, कळवा, मनीषा नगर, क्रांतीनगर, साकेत कॉम्प्लेक्स, महागिरी, खार्टन रोड, सिडको बस स्टॉप, कोपरी कोळीवाडा, पंचगंगा, राबोडी 1 आणि 2, आकाशगंगा, बाळकुम, राममारुती नगर, लोढा अमारा, कल्पतरू, ब्रह्मांड, डवलेनगर, लोकदर्शन सोसायटी, श्रीरंग विकास कॉम्प्लेक्स, आंबेडकर नगर, वृंदावन सोसायटी इत्यादी भागाचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे।